काँग्रेसचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस आणि अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेतात। वर्ध्याच्या तळेगाव इथं सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला 1 ते 1.5 लाख नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास तडस यांनी दिली आहे। या संदर्भात तडस यांच्याशी पहिल्या टप्प्यामधील मतदान होणार आहे वर्ध्यामध्ये। माफ करा, वर्ध्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि 20 तारखेला पंतप्रधान मोदींची तिथे सभा होती आहे। रामदास तडस यांना पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ते इथले विद्यमान खासदार आहेत। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे आणि याचा आढावा घेतलाय पंकज गद्गे यांनी। येत्या 19 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांची महायुतीचे उमेदवार जे आहे रामदास तडस यांच्या प्रचारार्थ तळेगाव श्यामजी पंत येथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत थेट खासदार रामदास तडस आहे। सर, काय सांगाल, 19 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची तुमच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे, काय कसं नियोजन असणार आहे? 19 तारखेला 4 वाजता या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्या जाहीर सभेला अमरावती आणि वर्धा या दोन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। फार मोठ्या प्रमाणात ते जाहीर सभा होईल। एक वातावरण चांगलं आहे, त्या वातावरणात पुन्हा आणखीन भर पडेल। एकूणच तरी किती लोकांची उपस्थिती राहणार आहे या सभेला आणि कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? 1.5 ते 2 लाख जनतेची त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि जवळजवळ 40 एकरात त्यामध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे। काय वाटतो साहेब, विजयाचा विश्वास? 100% विश्वास आहे विजयाचा, ही काही चिंता करण्याची गोष्ट नाही आणि 100% आपण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे, सर्व जनतेने ठरवलं आहे। आपली सुद्धा विजयाची हॅट्रिक आपण मारण्यासाठी सज्ज आहे। विजयाची हॅट्रिक पूर्ण होईल, तिसऱ्यांदा पुन्हा मी विजय होईल आणि जास्त मतानं विजय होईल। 2014 आणि 2019चा दोन्ही रेकॉर्ड तोडून मी जास्त मतानं विजय होईल। एकूणच हे होते खासदार रामदास तडस यांना विजयाचा विश्वास आहे आणि मोदींची सभा होणार असल्याने मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।